संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आज हंबरडा मोर्चा आहे। ठाकरेंच्या मोर्चासाठी जंगी तयारी करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमध्ये ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार आहे। शेतकऱ्यांना मिळणारी मदत अपुरी असल्याचं मत ठाकरे सेनेनं व्यक्त केलंय। शिवाय कर्जमाफीचं काय झालं हा प्रश्न सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा भव्य मोर्चा निघेल। स्वतः उद्धव ठाकरे त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी ते मातोश्रीवरून रवाना सुद्धा झालेत। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंबरडा मोर्चा आज शेतकऱ्यांसाठी काढला जातोय। जी मदत सरकारकडून दिली जाते ती अत्यंत तुटपुंजी आहे असं मत ठाकरे सेनेनं व्यक्त केलंय। शिवाय कर्जमाफीचं काय झालं असा प्रश्न सुद्धा आजच्या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे सेना उपस्थित करणार आहे। संभाजीनगरमध्ये आज ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आलाय आणि या मोर्चासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संभाजीनगरसाठी रवाना झालेले। आपण सध्या त्याच मोर्चाच्या रूटवर आहोत। क्रांती चौकापासून ते गुलमंडी पर्यंत हा जो मोर्चा जाणार आहे हा भव्य दिव्य असा मोर्चा असणार आहे। अनेक शेतकरी बांधव असतील किंवा शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या ज्या मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांना त्वरित जी थेट आर्थिक मदत मिळावी, त्याचप्रमाणे संपूर्ण जे शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आणि पंजाबच्या धर्तीवर जवळपास 50,000 रुपये हेक्टरी मदत आणि पीक विम्याचे तसेच नवीन निकष रद्द करून पूर्वीचे निकष कायम ठेवण्यात यावे असे विविध मागण्यांसाठी आज ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं भव्य दिव्य हा मोर्चा काढण्यात येणार आहे। तुम्ही पाहू शकता की भव्य दिव्य असे अनेक जे बॅनर देखील उद्धव ठाकरेंचे लागलेत। विराट असा मोर्चा असे बॅनर देखील आता संभाजीनगरच्या चौकामध्ये लागल्याचं पाहायला मिळतंय आणि थोड्याच वेळात या मोर्चाची सुरुवात देखील होणार आहे आणि आता बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात हा जो मोर्चा क्रांती चौकातनं पुढे गुलमंडीला जाणार आहे। कॅमेरा पर्सन स्नेहलसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, छत्रपती संभाजीनगर।